हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर काल जे मी सगळं आणलं होतं, म्हणजे क्रॉकरी आणली होती आणि या ज्या माझ्या ट्रॉफीज होत्या, जो आपला काचेचा जो सेक्शन होता तो पूर्ण आम्ही खाली करून आणला होता. पण रात्री म्हणजे उशीर झाला आणि नंतर मग तो तसं ह्या गोष्टींसाठी ना एक आपला स्पेसिफिक असा मूड लागतो, की छान डेकोरेट करायला. असं फ्रेश मूड असेल ना तर त्या गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने होतात. तर म्हणून मी काल मग ते आणून सामान तसंच ठेवलं आणि आता सकाळी म्हटलं छान पहिले क्लीन करू व्यवस्थित. ह्या ज्या सगळ्या ट्रॉफीज आहेत ना, या सगळ्या माझ्या एक मधला पिरियड होता, की ज्या पिरियडमध्ये मी खूप काही माझ्या ज्या खरंच अशा सुप्त इच्छा होत्या, म्हणजे मला असं वाटत होतं लहानपणापासून मला खरंच डान्सची खूप आवड होती, सिंगिंगचीही आवड आहे. बऱ्याच म्हणजे ज्या कला रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, ड्रॉइंग म्हणा, त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. तर मी ती माझी इच्छा पूर्ण करून घेतली. मी छान डान्स क्लास लावला होता जेव्हा जॉब सोडला होता आणि तेव्हा तिथे या सगळ्या अशा ट्रॉफीज प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही मिळत गेल्या. त्यानंतर मिसेस कल्याण एक होतं कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं. मिस डोंबिवली म्हणून एक कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं. तर असं बरंच काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत राहायला मला खूप आवडायचं. तेव्हा काही यूट्यूबचं प्लॅटफॉर्म माझं तेवढं नव्हतं व्यवस्थित आणि त्याच्यामुळे मग असं काही ना काही कुठे ना कुठे स्वतःला बिझी ठेवायचं, काहीतरी म्हणजे एक आयुष्यामध्ये काहीतरी करत राहायचं स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, असं नेहमी माझ्या डोक्यात असायचं. आणि त्याच्यासाठी कसं आहे, म्हणजे ह्यातून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की आपला जो एक म्हणतात ना, की आपला स्वाभिमान किंवा आपल्यासाठी आपण काहीतरी करतो ना, ते अशाच प्रकारच्या गोष्टीतून करायचं असतं. म्हणजे तुमच्या ज्या कला आहेत, तुम्हाला जे आवडतं, त्या कलांना कधीच मरून देऊ नका. त्या कलाच तुम्हाला खूप जिवंत ठेवतात, तुम्हाला ताजंतवानं ठेवतात, तुम्हाला नेहमी तरुण ठेवतात, मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा. कारण आजकाल कोणालाच कोणासाठी वेळ द्यायला कोणाकडेच वेळ नाहीये खरं सांगायला गेलं तर. त्याच्यासाठी तुमचा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या आणि तो कसा द्यायचा हे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे, तरच तुम्ही आनंदी राहू शकता. नाहीतर मग फक्त तुम्ही म्हणजे तुमचा वेळ जाण्यासाठी जर तुम्ही इतरांची वाट बघत बसाल, इतरांच्या म्हणजे कोणी मला येईल, बोलेल माझ्याशी किंवा मग म्हणजे माझं मन परिवर्तित करेल वगैरे, अशा जर गोष्टींचा तुम्ही विचार करत बसलात ना, तर कधीच ते शक्य होणार नाही. तर म्हणून तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करत जा. तर बघा, आता ह्या सगळ्या ज्या ट्रॉफीज आणल्या होत्या ना मी, तर छान ते आपलं जे मॅजिकल ब्लू लिक्विड जे आहे टाईडचं, तर त्याने छान व्यवस्थित पुसून घेतल्या. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण लावतो ना, तर ती व्यवस्थित छान स्वच्छ करून लावलीत ना, तर ती आणखीन छान फ्रेश होते. आधीची जी धूळ असते, आधीची जी मळब असते, तर ती सगळी काढून टाकायची कधी पण आणि नवीन ठिकाणी नवीनरित्या त्या गोष्टींची सुरुवात करायची. तर मी इथला हा जो टीव्ही युनिट आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा. तर टीव्ही युनिट आता सध्या हाच पॅटर्न सगळीकडे चालतो आणि तो पॅटर्न तसाच मी बघितलाय बऱ्याच ठिकाणी. काय ना काय त्यात मी हे चेंजेस केले, ते म्हणजे तुम्हाला हा जो दिसत असेल ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड, तर ही पूर्व दिशा आहे आणि मला वास्तुतज्ञांनी सांगितलं होतं की तुम्ही इथे जास्तीत जास्त ग्रीन कलरचा वापर करा पूर्वेला. तर मग मी विचार केला की असा ग्रीन कलरचा म्हणजे वॉल पूर्ण ग्रीन कलरची वगैरे असं काही करण्यापेक्षा जर मला ह्याच्यामध्ये युनिटमध्येच काही करता आलं तर म्हणून मी हा द्यायला चारकोल म्हणतात. तर हा चारकोल मी असा हा ऑलिव्ह ग्रीन कलरचा हा चारकोल घेतलाय
की जो अगदी उठून आणि सुंदर दिसतोय. बघा ही जी ट्रॉफी आहे ही मला मिसेस कल्याणसाठी मिळाली होती आणि त्याच्यावरती जे लावलंय ते आपलं YouTubeचं प्ले बटन लावलंय, त्याला पण सुंदर अशी जागा मिळाली आहे मस्त. म्हणजे एक एक गोष्ट आहे ना अशी छान हायलाइट होईल अशा पद्धतीने मी एक एक सेक्शन बनवलंय आणि अगदी सुटसुटीत ठेवणार आहे. कारण ह्या ट्रॉफीला फक्त एक काही जागा मिळाली नाही, म्हणजे ते विचार केला होता परफेक्ट बसेल, पण काही तिची जागा व्यवस्थित डन झाली नाही, तर ती सध्या तिथेच ठेवणार आहे. पण आता आपल्या ट्रॉफीज बघा वरती कशा सुंदर दिसत आहेत आणि जो मागचा ग्रीन बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे आणखीन उठून आणि खूप छान वाटतात. म्हणजे माझ्या जितक्या पण सगळ्या ट्रॉफीज होत्या ना अगदी व्यवस्थित आणि मस्त ऑर्गनाइज झाल्यात. तर असा माझा हा जो टीव्हीचा युनिट आहे ना तो मी असा छान सुटसुटीत सिंपल आणि ह्या ज्या लाईट्स लावल्यात तर त्याच्या हिशोबानेच मी लावून घेतल्या होत्या की इथे ट्रॉफीज येतील तर ट्रॉफीजवरती लाईट्स आल्या पाहिजे. टीव्हीचा हा खालचा जो युनिट आहे तिथे त्या छोट्या छोट्या लाईट्स आल्या पाहिजेत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी थोड्याशा ऑर्गनाइज केल्या होत्या. आणि जो तुम्हाला राईट साईडचा जो कॉर्नर दिसतो जिथे 3 सेक्शन्स दिसतात तर तिथे सुद्धा मी विचार करूनच ते सेक्शन बनवून घेतले होते. तर आता हे काम थोडंसं पेंडिंगमध्ये ठेवलंय आणि तोपर्यंत म्हणजे ते काम झालंय. फक्त तिथे एक गोष्ट ती म्हणजे महाराजांची मूर्ती आणायची होती, तर हे गेले आहेत मूर्ती आणायला. तर तोपर्यंत मी माझं जे कटलरीचं सेक्शन आहे म्हणजे क्रॉकरी सेक्शन आहे ते पण काल आणलं होतं. तर ते पण मला अरेंज करायचंय. आणि जो राईट साईडचा मी तुम्हाला भाग सांगितला तर तिथे आणखी 2 मूर्ती तिथे येणार आहेत. तर त्यातल्या त्यात ही एक मूर्ती आहे ना ही ह्यांनी ग्रीसवरून आणली होती. आर्चरी म्हणतात त्यांना, आर्चर्स म्हणतात आणि ते वॉरियर्स आहेत. आता सध्या जसं लढते माझ्यासाठी ती म्हणजे पॉझिटिव्ह वॉरियर, तर तशी ती वॉरियर्सच एक प्रतीक आहे जे माझ्या घरात सुद्धा आलंय बघा. तर आणि ही जी मीराबाईंची मूर्ती आहे माझी सगळ्यात 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 फेवरेट मूर्ती आहे. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना मीराबाईंच्या ते अगदी अगदी सुंदर आहेत. आणि ती मूर्ती जेव्हा मी तिथे ठेवेन ना तुम्ही बघा की म्हणजे वेगळंच त्यांचं रूप दिसून आलं त्याच्यामध्ये मला आणि खूप खूप सुंदर वाटते ती मूर्ती. ही मी महाबळेश्वरला घेतली होती. मला माहिती तुम्ही विचारालच, तर म्हणून ही मी महाबळेश्वरला मूर्ती घेतली होती. खूप वर्ष झाले या मूर्तीला, पण त्याचे कलर्स वगैरे अगदी जसेच्या तसे आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आवडले होते ते म्हणजे की मीराबाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव, की भक्तीमध्ये अगदी तल्लीन होऊन त्या ज्याप्रमाणे बसल्या आहेत ना, एकदम त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना खूप 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 असं शांतता, प्रेम, भक्ती सगळं असं त्यांच्या चेहऱ्यावरती असं पूर्ण ओसंडून वाहत आहे असं त्या मूर्तीमध्ये दिसतं पूर्ण. तर ही मूर्ती मी खूप म्हणजे कसं ना सांभाळून आणायची होती म्हणून हळूहळू आणली ती. यांच्याकडे बघून आहे ना एक जी एक पंक्ती आहे ती आठवते ती, मीरा के प्रभु गिरिधर नागर हरक जस पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. तर हे एक सेक्शन कंप्लीट झालंय. तिथे फक्त आता महाराजांची मूर्ती बाकी आहे. तर हे मूर्ती आणायला गेलेत तोपर्यंत माझं जे क्रॉकरीचं काम एक आणखीन बाकी आहे ते मी करणार आहे. तर क्रॉकरी बघा असं पेपरमध्ये मी व्यवस्थित रॅप करून आणलंय ना, तर अगदी परफेक्ट सगळ्या गोष्टी, एकही गोष्ट खराब झाली नाहीये. सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित आल्यात पॅकिंग म्हणजे. आणि सगळं हे काढते, हे पण सगळं मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे. कारण नाही म्हटलं तरी थोडी थोडी अशी धूळ वगैरे असते. आणि बघा किती छान छान क्रॉकरी होती. ही खूप जुनी क्रॉकरी आहे, एकही गोष्ट मी यातली नवीन घेतलेली नाहीये. अशा बऱ्याचशा क्रॉकरी आपल्याला म्हणजे लग्नामध्ये किंवा काही रिसेप्शनमध्ये किंवा कोणी बर्थडेला किंवा ऑफिसमध्ये किंवा दिवाळीच्या वेळेला किती
कितीतरी वेळेला अशा गोष्टी मिळतात छान छान. आणि मी ना माझ्याकडे जो वरचा सेक्शन होता एक, तिथे सगळं हे ठेवलं होतं. बरेचसे जण बेडमध्ये टाकून देतात किंवा वरती लॉफ्टमध्ये ठेवून देतात. आणि इतक्या छान छान वस्तू ना, कोणी आलं गेलं तर आपल्याला त्यांना छान सर्व करताना वगैरे पटकन असं समोर डोळ्याच्या समोर असेल तर कसं तुम्ही ते दिसायला पण छान दिसतं खूप आणि द्यायला पण चांगलं वाटतं. आणि पाहुण्यांचं तर सोडाच, मी तर म्हणेन की तुम्ही पण जेव्हा घरात काही असं मस्त बनवता, तुम्ही पण असं छान सर्व करा स्वतःला कधीतरी. म्हणजे जे फक्त हॉटेलमध्ये गेल्यानंतरच करण्याची गरज नाहीये. आपल्या घरात अशा बऱ्याचशा सुंदर सुंदर गोष्टी अवेलेबल असतात की ज्यांचा आपण वापर आहे ना फक्त कोणी आलं गेलं किंवा काय तेव्हाच करतो. पण तुम्ही स्वतः ही गोष्ट ट्राय करा की जसं असेल ना, म्हणजे प्लॅटर म्हणा किंवा काही बाउल्स म्हणा, छान तुम्ही असं स्वतःला असं मस्त सर्व करून घ्या. बघा काय मस्त फील येतो जेवणाचा. तर तसंच म्हणून मी काय करते, ठेवते. आणि आता तर मला म्हणून हा जो कटलरीचा जो सेक्शन बनवलाय ना, तो मी स्पेशली त्याच्यासाठी बनवलाय की मला हवाच होता तो, की हे जे एवढं छान छान सगळं सामान आहे तर हे कुठेतरी असं फक्त कोंबून ठेवून नंतर जेव्हा कोणी येईल तेव्हाच फक्त बाहेर काढण्यापेक्षा ते असं सतत असं समोर नजरेसमोर दिसत राहिलं ना, तर आपल्याला ते बघायलाही छान वाटतं. कोणी येतं जातं त्यांना सुद्धा छान वाटतं. आणि किचनच्या एंट्रन्सला हे खूप सुंदर वाटतं. तर म्हणून तो थोडासा छोटा सेक्शन मी तो एक साईडचा करून घेतला. तर आता हे सगळं पहिले छान क्लीन करून घेते. हे क्लीन करताना जी पण कटलेरी किंवा क्रॉकरी तुम्ही क्लीन करता तर कधीही हँडवॉश यूज करा किंवा शॅम्पू यूज करा, म्हणजे लिक्विडच यूज करा. तुम्ही साबणाचा वापर कधी काचेच्या गोष्टींना करू नका. आणि सॉफ्ट जे हे अशा प्रकारचे स्पॉन्ज असतात ना, तेही नेहमी वापरायचे. नाहीतर त्याच्यावरती लगेच बघा रॅशेस येतात किंवा त्यांची जी ओरिजिनल शाईन असते ना ती बऱ्याचदा कमी होते. आणि कधी कधी काय असतं ना की घासण्याची सुद्धा गरज नसते. तुम्ही फक्त लिक्विडचं पाणी जरी बनवलं त्यामधून जरी तुम्ही अशा काचेच्या वस्तू काढल्यात ना तरी त्या अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात. पण ह्या थोड्याशा धूळ बसली होती तर म्हणून मी व्यवस्थित त्या घासून घेते. तर खूप क्यूट क्यूट असे छान छान माझ्याकडे छोटे छोटे कप्स आहेत. हा जो टी पॉट हे तुम्हाला दिसत आहेत, तर हे सगळ्या मिळालेल्या गोष्टी आहेत. कुठलीच गोष्ट मी ॲक्च्युली खरंच परचेस केलेली नाही आहे स्वतःहून. सगळं मिळालेलं आहे, पण असंच पडून होतं वरती सगळं. तर त्याच्यासाठी आता मस्त छान सेट करेन ना तेव्हा तुम्हाला सुद्धा दाखवेन. तर आता बघा मस्त सगळं असं छान क्लीन झालंय बघा. काचेच्या वस्तू आणि अशा स्वच्छ झाल्या ना, अशा चकाकतात मस्त आणि एकदम भारी वाटतात. तर हा किचनच्या एंट्रन्सलाच असा मी क्रॉकरीचा छोटा सेक्शन करून घेतलाय की जिथे मी ही सगळी क्रॉकरी माझी सेट करणार आहे. आणि बाकीचं मी तुम्हाला सांगतेच आता पुढे. तर असं सगळं बघा, हे जे सगळं कटलेरी आहे तर ते सगळं वॉश केलंय, मस्त स्वच्छ केलंय. आणि लगेचच लावून होणार नाही, कारण थोडंसं मला असं थोडंसं व्यवस्थित आयडिया काही ना काही करून असं छान लावायचं आहे. फक्त असं घ्यायचे आणि त्यात कोंबायचे असं नाही करायचं. या सगळ्या वस्तू माझ्याकडे खूप आधीपासून होत्या, पण तिथे एक कॉर्नरला असा बॉक्स होता ना, तिथे मी सगळं कोंबून ठेवलं होतं, कारण तिथून काहीच दिसत नव्हतं आणि असं काही प्रोव्हिजन नव्हतं की हे सगळं मी असं छान लावू. मस्त ग्लासचे जे आयटम्स आहेत खूप छान छान आहेत, मस्त आहेत. काही यूजचे आहेत, काही यूजचे नाही आहेत, पण ते असं लावल्यानंतर खूप सुंदर वाटेल. पण ते असं व्यवस्थित चांगल्या प्रमाणे मला लावायचं आहे, तर म्हणून थोडासा वेळ लागेल मला त्याला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. आणि तुम्ही माझं टी व्हीचं युनिट बघितलं, आज मी तुम्हाला टी व्हीचं युनिट दाखवलं की कशा प्रकारे मी अरेंज केलं आहे. जी ही गोष्ट बनवली आहे ना मी, तर मी ती माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल होत्या, तर मी नवीन काही वस्तू घेणार नव्हती. म्हणजे खूप कमी प्रमाणात नवीन वस्तू घेतल्या गेल्या, पण ज्या वस्तू ऑलरेडी आहेत त्या मला इथे कशा ॲडजस्ट करता येतील किंवा कशा मला लावायच्या आहेत, त्यांचं मेजरमेंट काय आहे, तर त्याच्या हिशोबाने मी तिथे सगळं तसं ऑलरेडी सगळं बनवून घेतलं होतं. आणि म्हणून बघा त्या वस्तू एकदम परफेक्टली तिथे अरेंज झाल्या आहेत. तसंच हे जे क्रॉकरीचं पण सेक्शन आहे तर ते इथे बघा या साईडला आहे, हे जे इथे दिसतंय तुम्हाला. तर इथे मी ते व्यवस्थित अरेंज करणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आता सध्या हे किचनचा हा जो कन्सेप्ट आहे ना माझा, इथे पण बघा मी अशा लाईट्स लावल्या आहेत. हा खूप माझा फेवरेट किचनचा हा जो स्पेस झाला आहे ना, हा चिमणीच्या वरचा. ही चिमणी आहे इथे प्युरिफायर आहे
किचनची छान टूर देईन मी तुम्हाला, पण अजून किचनचं पण बऱ्याचशा गोष्टी लावायच्या अजून बाकी आहेत आणि हळूहळू जी गोष्ट दिसते ना त्यात खूप वेगळी मजा असते. खूप जणांना घाई आहे की होम टूर दे, पण एकदाच एका याच्यात होम टूर देण्यापेक्षा अशा ज्या गोष्टी छोट्या छोट्या मी तुमच्यासोबत शेअर करते ना, मला पण खूप मजा येते आणि तुम्हाला सुद्धा मजा येत असेल त्या गोष्टी बघण्यासाठी. तर ह्यामध्ये बऱ्याच जणांनी बरेच काय काय प्रश्न विचारलेत. अजूनही तुम्हाला तुमचं काही काम करत असाल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही नक्की विचारा. हा जो किचनचा ओट्याच्या बाबतीत बऱ्याच जणांनी विचारलं, ते ह्याला ना व्हाईट कॉर्ड्स बोलतात. ह्याला कॉर्ड्स नवीन निघालेत. हे मार्बल मटेरियल सारखंच असतं पण ह्याला कॉर्ड्स बोलतात. खूप चांगलं ड्युरेबल आहे हे बऱ्यापैकी. फक्त तुम्हाला क्लिनिंग सतत व्यवस्थित करत राहावी लागते. स्क्रॅच लवकर येतात ते पण मी तुम्हाला सांगते. तर स्क्रॅचसाठी पण मी काहीतरी प्रोव्हिजन करणार आहे आणि ती पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. ज्या ज्या गोष्टी मी काय मला कळत आहेत, ज्या ज्या गोष्टी मी करते, तर त्या मी तुमच्यासोबत हळूहळू नक्की शेअर करत राहीन. तर हे जे आपलं क्रॉकरीचं सगळं आता जे मस्त क्लीन केलं आहे ते मी आता थोड्या वेळाने जेवण करणार, म्हणजे जेवणार आणि त्यानंतर लावणार, पण ते तुम्हाला उद्याच बघायला मिळेल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.